अजिबात पाण्याचा वापर न करता आज मस्तपैकी आपण एकदम ढाबा स्टाईलमध्ये चिकन बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी चिकन मस्त धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, दही, काही बेसिक मसाले जसं तिखट, मीठ, हळद, चिकन मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि 2 चमचे तूप हे सगळं टाकायचं आहे। मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। इथे एका साईडला कांदे रफली चॉप करून घ्यायचे आहेत। माझी तब्येत थोडीशी ठीक नाहीये, त्यामुळे माझा घसा थोडा बसलेला आहे, सर्दी झालेली आहे। तब्येत बरी नव्हती, त्यामुळे आज भरपूर दिवसांनी मी रेसिपी अपलोड करत आहे। ठीक आहे, चला तर एक कढई घ्या, कढईमध्ये तेल टाका थोडंसं आणि त्याच्यामध्ये जे आपण कांदे चॉप केले होते ते टाका। चांगलं गोल्डन होईस्तोवर परतून घ्या। कांदे परतले की त्याच्यामध्ये परत टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो आणि दहीचं प्रमाण जर तुम्हाला आंबट आवडत नसेल तर बघून घ्या। एका मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर, पुदिना आणि जे आपण मिक्स केलं होतं ते सर्व वाटून घेऊयात आणि एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि मी इथे थोडं बटर सुद्धा टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये तमालपत्र आणि गरम मसाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर जे आपण पेस्ट तयार केली होती ती पेस्ट टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। आता बघा, आपण मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी मसाले टाकलेले होते, त्याच्यामुळे याच्यामध्ये मसाले टाकायची गरज नाही। जर गरज वाटली तर थोडेसे मसाले ॲड करू शकता। आता जे आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते मस्तपैकी यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। या चिकनमध्ये ना आपण मॅरिनेशन करून चांगलं ठेवलेलं होतं, त्यामुळे आतपर्यंत त्याचा स्वाद जाणार आहे आणि पाण्याचा आपण याच्यामध्ये बिलकुल वापर नाही करत आहे, त्यामुळे चिकनचा स्वाद एकदम मस्त लागणार आणि चवीला इतका छान झाला होता ना हा चिकन। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा आवडलं असेल तर। आता हे काय करायचं आहे, चिकन मस्त आपण झाकण लावून वगैरे मस्त शिजवून घ्यायचं आहे। बघा, अजिबात पाण्याचा वापर न करता अशी चिकनची मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि खायला सुद्धा एक नंबर चव झालेली आहे। एकदम मस्त असं चिकन शिजलेलं होतं, तुम्ही बघू शकता। आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।